युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमातून पुस्तके झपाटलेपणाकडून जाणतेपणाकडे नेणारी अभिनव अशा उपक्रमाच्या माध्यमातून मी मारुती देशमुख, माजी विद्यार्थी, राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड, आपणासमोर अच्युत गोडबोले लिखित अनर्थ हे पुस्तक ठेवणार आहे. अनर्थ या पुस्तकाचं विश्लेषण करणे अगोदर लेखकाचा थोडक्यात परिचय करून देणे मी उचित मानतो. तर अनर्थ हे पुस्तक अच्युत गोडबोले यांनी लिहिलेलं आहे. शालांत परीक्षेत ते राज्यात 16व्या क्रमांकावर होते. महाविद्यालयीन परीक्षेमध्ये ते विद्यापीठात प्रथम क्रमांकावर होते. इयत्ता पहिली ते IIT पर्यंतच्या शिक्षणामध्ये ते गणित विषयामध्ये सर्वोच्च गुण आणि अनेक पारितोषिकं मिळवलेली आहेत. याशिवाय भारत, अमेरिका आणि इंग्लंड या ठिकाणी असलेल्या आंतरराष्ट्रीय जगमान्य कंपन्यांमध्ये त्यांनी सर्वोच्च पदाचा बहुमान मिळवलेला आहे. त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनियर्स कामानिमित्त 150 वेळा जगभ्रमंती केलेली आहे, जगामध्ये गेलेले आहेत. त्यांनी संगणक युग, कीबोर्ड, गणित, रक्त, व्हिटॅमिन, विदेशी जिनियस, भारतीय जिनियस, किमयागार, ज्ञानोदय, मनोविकार अशी 33 पुस्तकं लिहिलेली आहेत. यातील किमयागार, ज्ञानोदय या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. याशिवाय अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, संगीत, तंत्रज्ञान या विषयावर त्यांनी अनेक ठिकाणी मुलाखती, चर्चासत्रामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. उद्योगरत्न हा पुरस्कार त्यांना IBM तर्फे 2 वेळा आणि पंतप्रधानांकडून 2 वेळा मिळालेला आहे. IIT नंतर ते भिल्ल चळवळीमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आशियाना नावाची मुलांची शाळा सुरू करण्यात त्यांनी पुढाकार नोंदवलेला आहे. सध्या ते सॉफ्ट एक्सेल कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. पुस्तकाच्या सुरुवातीलाच सुप्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ, पद्मभूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर माधव गाडगीळ यांचा अभिप्राय आहे. त्यानंतर पुस्तकाची 7 पानाची प्रास्ताविका आहे. अनर्थ हे पुस्तक मनोविकास पब्लिकेशन पुणे यांनी पब्लिश केलेलं आहे. हे पुस्तक एकूण 442 पानांचं आहे. पुस्तक एकूण 4 विभागामध्ये विभागलेलं आहे. पहिल्या विभागामध्ये GDPचा इतिहास, आजचा भारत हा विस्तृत लेख आहे. दुसऱ्या विभागामध्ये हवामान बदलाचे परिणाम, तिसऱ्या विभागामध्ये चंगळवाद आणि चौथ्या विभागामध्ये पुस्तकाचा समारोप आहे. अनर्थ पुस्तक लिहिण्या अगोदरची सगळी पुस्तकं ही ज्ञान शाखेवर आधारित पुस्तके आहेत. परंतु अनर्थ हे पुस्तक या सगळ्या पुस्तकांपेक्षा वेगळं पुस्तक आहे. हे सध्याच्या विकास नीती आणि पर्यावरणाचा ऱ्हास, अर्थशास्त्र यावर रोख देणारे हे पुस्तक आहे. सध्याची विकास नीती कशा पद्धतीने चुकीची आहे हे सांगणारे हे पुस्तक आहे. हे पुस्तक MPSC, UPSC आणि संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फारच उपयुक्त पुस्तक असं आहे. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच आजचा भारत हा विस्तृत लेख आहे. आजचा भारत लेखामध्ये भारताचा इतिहास म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यापासून किंवा त्याही अगोदरपासून भारताची नेमकी आर्थिक परिस्थिती कशी होती आणि परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं बदल होत गेलेला आहे याचं सविस्तर वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यापासून ते जागतिकीकरण स्वीकारण्यापर्यंतचा प्रवास कशा पद्धतीनं होता हे या ठिकाणी सविस्तर सांगितलेलं आहे. भारताचा विकास हा जागतिकीकरणानंतरच झाला असं म्हणणाऱ्यांना हे पुस्तक नक्की वाचावं. कारण भारताचा विकास 1991 नंतर होत असताना त्याची पार्श्वभूमी किंवा त्याचे पाळेमुळे हे 1947 पासूनच रोवली गेली होती. म्हणूनच पुढे विकास करता आला.
म्हणजे 1991 नंतर जागतिकीकरण स्वीकारल्याच्या नंतर भारताचा विकास झाला असं नाही, तर त्या अगोदरच भारताचा विकास होण्याची पाळेमुळे या ठिकाणी रवली गेलेली आहे. आजचा भारत या लेखामध्ये ते सविस्तरपणे लिहिलं गेलेलं आहे. याशिवाय पहिल्या भागामध्येच आरोग्य, भारताची सध्याची आरोग्य स्थिती आणि मागलची आरोग्य स्थिती आणि भारतावर आरोग्यावर किती खर्च केला जातो, किती करायला पाहिजे याचं सविस्तर विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे. तर दोन तीन उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. भारतामध्ये 1,00,000 स्त्रिया मागे 130 स्त्रिया प्रसूती वेदनेनं मरण पावतात. या व्यतिरिक्त भारतामध्ये खेडे, तांडे, वस्त्या या ठिकाणी अजूनही रस्ते नाहीत. एखाद्या वेळेस एखाद्या स्त्रीला प्रसूतीच्या कळा लागल्या तर त्या स्त्रीला प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा दवाखान्यात नेईपर्यंत एक तर रस्त्यामध्ये प्रसूती होते, किंवा बाळ दगावतं, किंवा बाळाची आई दगावते. म्हणजे अशी परिस्थिती आज सुद्धा भारतामध्ये आहे. याशिवाय एखादा शेतकरी किंवा कामगाराला शेतामध्ये साप चावला तर ते प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा दवाखान्यात नेईपर्यंत शेतकरी दगावतो. म्हणजे अशी परिस्थिती भारतामध्ये आहे. भारतामध्ये जेवढ्या लोकांमागे डॉक्टर्स असायला पाहिजे तेवढे डॉक्टर्स नाहीत आहेत. म्हणजे 0.62 हे प्रमाण डॉक्टरांचं भारतामध्ये आहे. म्हणजे आरोग्य व्यवस्था भारतातली सध्या पूर्णतः कोलमडलेली आहे. ग्रामीण भागातली असो किंवा शहरी भागातली असो, हे आरोग्य व्यवस्थेवर जेवढा खर्च करायला पाहिजे तेवढा भारत सरकार करत नाही. याशिवाय शिक्षण, आरोग्यासारखं शिक्षण व्यवस्था ही भारतामध्ये आहे. भारतामध्ये ग्रामीण भागातल्या कित्येक शाळांमध्ये खोलीच नाही. शाळा ही उघड्यावर भरते, म्हणजे झाडाखाली भरते. आणि शिक्षणावर जेवढा खर्च करायला पाहिजे तेवढा खर्च सरकार करत नाही. त्याच्यामुळं भारताचं शिक्षण क्षेत्रसुद्धा प्राथमिक शिक्षणापासून संशोधनापर्यंत हे पूर्णतः पैशाअभावी किंवा प्लॅनिंग अभावी मोडकळीस आलेलं आहे. प्राथमिक शिक्षणाकडे बघायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये आजही पूर्णतः वर्गखोल्या नाहीत, किंवा हेडमास्टरला एक सेपरेट खोली नाही, किंवा शाळेला कंपाऊंड नाही, शाळेमध्ये खेळाचं सामान नाही, शाळेमध्ये बसायला टेबल नाही, खुर्च्या नाहीत, किंवा शाळेसाठी लागतात ती उपकरणं शाळेमध्ये नाही आहेत. काही शाळेमध्ये तर एक सुद्धा वर्गखोली नाही, शाळा ही उघड्यावरच भरते. म्हणजे अशी शिक्षणाची, प्राथमिक शिक्षणाची अवस्था भारतामध्ये आहे. या व्यतिरिक्त महाविद्यालयीन शिक्षणही त्याच पद्धतीनं आहे. महाविद्यालयामध्ये प्रॅक्टिकल्स किंवा इतर बाबींसाठी किंवा प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांच्या प्रमाणामध्ये नाही आहे. या व्यतिरिक्त अजून हायर एज्युकेशन, संशोधन क्षेत्रामध्ये सुद्धा पाहिजे त्या लॅबोरेटरीज नाहीत. म्हणजे संशोधनाचं प्रमाण भारतामध्ये खूप कमी आहे. मूलभूत संशोधनावर भारतामध्ये खूप कमी भर दिला जातो. हे लेखकांनी या पुस्तकामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. म्हणजे आरोग्य व्यवस्थेसारखी शिक्षण विभागाची सुद्धा अवस्था भारतामध्ये त्याच पद्धतीनं आहे. याशिवाय शेती, डिपार्टमेंट ऑफ लँड रिसोर्स यांनी सांगितलेलं आहे 67% शेती ही भारतातली निकामी आहे. म्हणजे भारतातल्या शेतीमध्ये वारेमाप प्रमाणे खत, वारेमाप पाणी, त्याच्यानंतर पेस्टिसाइड, कीटकनाशके हे टाकल्यामुळे किंवा त्याचा वापर केल्यामुळे 67% शेती ही निकामी झालेली आहे. तर भारतामधले बरेच शेतकरी हे कर्जबाजारी आहेत, किंवा 3.5 लाख शेतकऱ्यांनी भारतामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत. म्हणजे हे जे प्रमाण आहे भारतातील शेतीचं, 3.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि 67% शेती ही निकामी आहे. म्हणजे
शेतीची भारताची अवस्था या पद्धतीनं आहे। याशिवाय भारतामध्ये विषमता ही सगळ्याच बाबींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे। ती शेतीमध्ये असेल, शिक्षणामध्ये असेल, या सगळ्याच बाबींमध्ये विषमता ही मोठ्या प्रमाणात आहे। शिक्षणामध्ये विषमता बघायला जर गेलं तर केरळमध्ये सर्वात जास्त साक्षर लोक आहेत, 90% वर। त्याच पद्धतीने बिहारमध्ये नाही, म्हणजे 60% किंवा 61% जेमतेम लोक बिहारमध्ये एज्युकेटेड आहेत, साक्षर आहेत। याशिवाय नवोदय विद्यालयामध्ये 85,000 खर्च एका विद्यार्थ्यामागे केला जातो। केंद्रीय विद्यालयामध्ये 27,000 खर्च एका विद्यार्थ्यामागे केला जातो। तसं आपल्या ग्रामीण भागातल्या किंवा शहरी भागातल्या विद्यार्थ्यामागं, सरकारी शाळेमधल्या विद्यार्थ्यामागं 3,000 खर्च केला जातो। म्हणजे एवढी मोठी विषमता आहे। आणि भारतामध्ये 1% लोकांकडे 58% संपत्ती आहे आणि बाकीच्या लोकांकडे खूप कमी संपत्ती आहे। भारतातल्या बऱ्याच लोकांचं उत्पादन हे महिन्याला 10,000 आहे। याशिवाय काही लोकांचं उत्पादन हे वेगवेगळ्या ठिकाणी काम करून, म्हणजे सकाळी एका ठिकाणी काम, दुपारी एका ठिकाणी काम करून जरी काढलं तरी महिन्याला ते 10,000च्या कमीच येतं। म्हणजे प्रचंड प्रमाणात विषमता आहे भारतामध्ये। त्यानंतर बेरोजगारीचं विश्लेषण लेखकाने सविस्तर केलेलं आहे। म्हणजे भारतामध्ये बेरोजगारी वाढण्याचे प्रमुख कारणे काय आहेत, तर प्रमुख कारण म्हणजे कारखानदारी वाढल्याच्या नंतर हे यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात झालं। पहिले शेतामध्ये आपण माणसाने काम करायचो, माणसं श्रम करायची। आता शेतामध्ये ट्रॅक्टर आलेला आहे। ट्रॅक्टर हे अनेक लोकांचं किंवा शेती ही पूर्णतः यांत्रिकीकरण झालेले आहे। कारखानेही पूर्णतः यांत्रिकीकरणावर आधारित झालेले आहेत। त्यामुळं कारखाने आणि शेती या व्यतिरिक्त उद्योगधंदे या सगळ्या ठिकाणी यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे। त्याच्यामुळे त्या ठिकाणी मनुष्याची गरजच भासत नाही आहे। म्हणून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे। याशिवाय सरकारी खर्च जे आहे, म्हणजे सरकारकडे पैसा कुठून जमा होतो, की सर्वसामान्य जनतेच्या टॅक्समधून सरकारकडे खर्च जमा होतो, पैसे जमा होतात। परंतु सरकार पैसे कुठं करतो, किती प्रमाणात करते याचं सविस्तर विश्लेषण या पुस्तकामध्ये दिलेलं आहे। त्याच्यानंतर माणूस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर भरतो। त्या कराच्या माध्यमातून सरकारकडे पैसे जमा होतात। जीडीपी म्हणजे काय? जीडीपी म्हणजे एकूण देशाचं जे उत्पादन आहे, आर्थिक व्यवहार आहे, त्याला आपण जीडीपी म्हणतो। तर हे जीडीपी वाढवण्याच्या मागे पूर्ण जगातील देश हे लागलेले आहेत। पूर्ण जगातील देश हे जीडीपी वाढवण्याच्या मागे लागलेले आहेत। म्हणजे जीडीपी वाढलं म्हणजे तो देश श्रीमंत आणि जीडीपी कमी आहे म्हणजे तो देश गरीब, असं एकंदरीत जीडीपीचं समीकरण बनलेलं आहे जगामध्ये। म्हणजे प्रत्येकाला आपल्या देशाची जीडीपी वाढली पाहिजे असं वाटतं। पण जीडीपी वाढत असताना सगळा लोकांचा विकास होतो असं नाही आहे। जीडीपीमध्ये फक्त लोकांचं उत्पादन धरलं जातं, म्हणजे त्यात गरीब श्रीमंत सगळ्यांचं आलं। म्हणजे एकंदरीत जीडीपी वाढला असं म्हटलं तरी गरिबांच्या राहणीमानात किंवा त्यांच्या राहण्याच्या सोयीत, खाण्यापिण्याच्या सोयीत आमूलाग्र बदल झाला किंवा फरक पडला किंवा त्यांचे लाईफस्टाईल चांगली झाली असं म्हणता येत नाही। म्हणजे जीडीपीमध्ये ह्या गोष्टी मोजता येत नाहीत। त्याच्यानंतर टॅक्स वेगन नावाच्या देशामध्ये अनेक कंपन्या आपला कर हा 0% असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक देश आपल्या कंपन्या काढतात। म्हणजे भारताच्याही कंपन्या त्या ठिकाणी आहेत।
म्हणजे तिथल्या कंपनीला भारतातल्या एका कंपनीनं माल विकला तर त्याला टॅक्स 0% लागतो, किंवा अमेरिकेतल्या एखाद्या कंपनीनं त्या ठिकाणी माल विकला तर त्याला टॅक्स 0% लागतो. म्हणून कर चुकवण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रातील लोक टॅक्स वेगन या ठिकाणी अजून स्वतःची एक कंपनी काढली, पॅरलल कंपनी काढतात आणि त्या कंपनीमार्फत मग दुसऱ्या देशाला आपला माल विकतात. भाग 2 मध्ये, दुसऱ्या भागामध्ये हवामान बदल किंवा ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम याविषयी सविस्तर असं वर्णन केलेलं आहे. पृथ्वीवर अनेक वेळा ड्राय एज, हिमवादळ, पूर, असंख्य प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती येऊन गेलेल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रकारचं नुकसानही झालेलं आहे किंवा पृथ्वीमध्ये कंटिन्युअस बदल होत गेलेले आहेत. तर हवामान बदल हे नॅचरली स्लोली होत आलेलं आहे, परंतु औद्योगिक क्रांतीच्या नंतर हवामान बदल हे सडनली व्हायला लागलं. म्हणजे माणसाने पर्यावरणामध्ये अतोनात प्रमाणे वारेमाप पर्यावरणाचा वापर केल्यामुळे हे हवामान बदल हे सडनली व्हायला लागलेलं आहे. हवामान बदल हे मोठ्या प्रमाणात लवकर व्हायला लागलेलं आहे. तर कार्बन वायूचं प्रमाण किंवा CFCचं प्रमाण वातावरणामध्ये जास्त प्रमाणात हे माणसांची औद्योगिक प्रगती झाल्याच्या नंतर व्हायला लागलेलं आहे. म्हणजे क्लायमेट चेंज हे नैसर्गिकरित्या जरी होत असलं तरी ते स्लोली होतं आणि माणसामुळे ते सडनली व्हायला लागलेलं आहे. क्लायमेट चेंज आणि त्याचे काय परिणाम याविषयी सविस्तर असं विश्लेषण पुस्तकामध्ये दिलेलं आहे. यानंतर पर्यावरण आणि राजकारण. पर्यावरण आणि राजकारण म्हणजे 1970 नंतरच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे म्हणून अनेक NGO, अनेक चळवळी उभ्या राहायला सुरुवात झाली आहे. परंतु त्यावेळेस कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांनी अनेक ठिकाणी तेलविहिरी, दगडी कोळशाच्या खाणी यावर मोठ्या प्रमाणात खर्च करून ठेवलेला होता. मग तो खर्च केलेला काढण्यासाठी किंवा अनेक प्रकारे नफा मिळवण्यासाठी ह्या खाणी किंवा तेलविहिरी चालू राहणं महत्त्वाचं होतं किंवा ते चालू ठेवावंच लागणं होतं. परंतु पर्यावरणवादी चळवळीतल्या लोकांनी हे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, NGOतल्या लोकांनी पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे म्हणून हे बंद करण्याचं धोरण आखलं. परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण करून जे कॉर्पोरेट क्षेत्रातील बडे उद्योगपती आहेत यांनी राजकारण करून हे तेलविहिरी, कोळशाच्या खाणी कंटिन्युअस आजपर्यंत चालूच ठेवलेले आहेत. 1969 साली वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशननं फर्स्ट वर्ल्ड क्लायमेट भरवली होती. तर म्हणजे क्लायमेट चेंज होत आहे हे सांगण्यासाठी किंवा त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी फर्स्ट वर्ल्ड क्लायमेट भरवलेली होती. त्याच्यामध्ये काही निर्णय झाले, परंतु हे जे कॉर्पोरेट क्षेत्रातील लोक आहेत किंवा बडे उद्योगपती आहेत यांनी यामध्ये पूर्णतः बदल केला का नाही. यांनी आपल्या गोष्टी, आपलं कॉर्पोरेट किंवा आपलं हे सुरूच ठेवलं, आपलं उत्पादन सुरूच ठेवलं. तेलविहिरी घेणे किंवा कोळशाचे खाणी काढणे हे सुरूच ठेवलं का तर त्यांना पर्यावरणाच्या ऱ्हासाशी काही देणं घेणं नव्हतं. त्यांना आपला स्वतःचा नफा किंवा आपण गुंतवलेले पैशावरचा नफा, आपण गुंतवलेले पैसे हे त्यांना काढणं महत्त्वाचं होतं. त्याच्यामुळे त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि हे कंटिन्युअस चालूच ठेवलं. त्यानंतर जैवविविधता. जैवविविधता म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा पृथ्वीवर अनेक प्रकारची जैवविविधता आहे, अनेक प्रकारच्या परिसंस्था आहेत आणि त्या एकमेकावर डिपेंड आहेत. म्हणजे एक परिसंस्था नष्ट झाली तर दुसरी परिसंस्था आपोआपच नष्ट होते. परंतु औद्योगिकरणामुळे ह्या परिसंस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे. अनेक प्रकारची कीटक, अनेक प्रकारची प्राणी ही औद्योगिकरणामुळे किंवा
कीटकनाशकामुळे, कीटकनाशकाची फवारणी शेतामध्ये आपण करतो त्यामुळे किंवा एकंदरीत प्रदूषित पाण्यामुळे, कारखान्याचं जे प्रदूषित पाणी असते ते पाणी आपण नदीमध्ये सोडतो, त्यामुळे त्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स असतात. ते पाणी नदीमध्ये सोडल्याच्या नंतर नदीमधील जे मासे आहेत किंवा जैवविविधता आहे ती नष्ट होते आणि शेतामध्ये कीटकनाशक मारल्यानंतर अनेक प्रकारची किडे जे की शेतीसाठी उपयुक्त असतात परंतु ती मरतात. इलेक्ट्रिक कार जे आहे, आपण म्हणतो पेट्रोल, डिझेल किंवा गॅस हे प्रदूषण वाढण्यासाठी कारणीभूत आहे. मग याला पर्याय काय करायचं, तर इलेक्ट्रिक कार हा त्याला पर्याय काही लोकांनी सुचवला. परंतु इलेक्ट्रिक कार कशावर चालते, विजेवर चालते. आणि वीज कशापासून तयार होते, पाणी आणि दगडी कोळशापासून. म्हणजे वीज तयार करण्यासाठी सुद्धा दगडी कोळशाचा वापर करावा लागतो. म्हणजे दगडी कोळसा हे लिमिटेड इंधन आहे, म्हणजे हे कधी ना कधी संपणारच आहे. वीज तयार करण्यासाठी तेच लागतं. शिवाय वीज तयार करण्यासाठी, आता वीज तयार केल्याच्या नंतर ह्या गाड्यांना ती वीज वापरता येणार नाही, नवीन गाड्या तयार कराव्या लागतील. नवीन गाड्या तयार करत असताना साधन संपत्तीचा वारेमाप उपसा आलाच, डबल साधन संपत्तीचा उपसा करावा लागेल, त्या गाड्यांचे पार्ट्स बनावे लागतील. म्हणजे आणि विजेवर चालणाऱ्या गाड्या हे कमी खर्चात चालतील, म्हणून गाड्या घेणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढेल आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये रहदारी वाढेल. म्हणजे गाड्या कमी होतील का, कमी होणार नाहीत, गाड्या हे जास्तच होतील. म्हणजे प्रदूषण कमी होणार आहे का, नाही होणार आहे. म्हणजे इलेक्ट्रिक कार हे याच्यावर सोल्युशन राहू शकत नाही. आता काही लोक म्हणतात ग्रीन एनर्जी म्हणजे सोलार एनर्जी यूज करायची, परंतु दिवसात किती तास सूर्यप्रकाश मिळतो किंवा किती वेळ सूर्यप्रकाश मिळतो, आपण किती सोलार एनर्जी सेव्ह करायची. म्हणजे सोलार एनर्जी वापरू नये अशातला प्रकार नाही आहे, परंतु सोलार एनर्जी वापरून आपण कितीही प्रदूषण कमी करू शकतो, खूप कमी प्रदूषण कमी करू शकतो. म्हणजे सोलार एनर्जी सुद्धा हा एक मोठा पर्याय होऊ शकत नाही. पर्याय जर करायचा म्हटलं तर विमान बंद, वाहतूक पूर्णतः खाजगी वाहतूक बंद, सार्वजनिक वाहतुकीवर भर देणे किंवा कारखाने पूर्णतः बंद करणे, ठराविक कारखाने सुरू करणे हे पर्याय असू शकतं. पण आपण जुजबी म्हणजे पर्यावरण म्हणजे आपण 4 झाडं लावणार आणि म्हणणार पर्यावरणाचं आम्ही रक्षण करतोय किंवा पर्यावरणासाठी आम्ही झाडं लावतोय, परंतु ते 10 झाडं तोडणार आणि 4 झाडं लावणार, याच्यामुळे पर्यावरणाचं रक्षण होईल का, होणार नाही. म्हणजे ग्रीन एनर्जी हा पर्याय असू शकतो, परंतु तेवढ्या मोठ्या प्रमाणात तो पर्यावरणाची नासाडी कमी करू शकत नाही. त्यानंतर भाग 3 चंगळवाद. चंगळवाद म्हणजे नेमकं काय. चंगळवाद आपण वस्तू खरेदी करतो, वस्तू घेतो आपण, म्हणजे प्रत्येकच वस्तू घ्यावं लागते, म्हणजे बऱ्याच वस्तू घ्याव्या लागतात, त्याला चंगळवाद म्हणत नाही. आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तू आपण घेतो, त्याला चंगळवाद म्हणत नाही. परंतु वस्तू घेत असताना ती कुठल्या ब्रँडची वस्तू आहे, ती कुठून घेतली जाते, ती किती किमतीची घेतली जाते आणि किती प्रमाणात घेतली जातं, आणि ती वस्तू घेतल्याच्या नंतर ही वस्तू माझ्याच मालकीची आहे आणि ही वस्तू माझ्या मालकीची आहे आणि त्या वस्तूचा तोरा मिरवणे म्हणजे त्याला आपण चंगळवाद म्हणू शकतो. म्हणजे ब्रँडेड वस्तू, खूप मोठ्या प्रमाणात वस्तू आणि मिळेल तिथून वेगवेगळ्या ठिकाणाहून जर वस्तूचा वारेमाप खरेदी करत असाल आणि लेटेस्ट लाईफस्टाईलनुसार किंवा कंटिन्युअस आपण त्या वस्तू बदलत राहू, म्हणजे 6 महिन्याखालीच घेतलेला मोबाईल 20, 25, 50, 1 लाखाचा मोबाईल 6 महिन्याखाली आपण घेतला आणि 6 महिन्याला आपण चेंज केला, किंवा लॅपटॉप घेतला, ते 6 महिन्याला आपल्याला जुना वाटायला लागतो. म्हणजे किंवा एखादा टी व्ही घेतला आणि त्याच्यानंतर 6 महिन्यात लेटेस्ट मॉडेलचा एखादा टी व्ही आला तर आपण तो घेतला.
म्हणजे कंटिन्युअस आपण वस्तू बदलत राहिलो, कंटिन्युअस वस्तू घेत राहिलो, त्याला आपण चंगवाद म्हणू शकतो. वस्तू ज्या आहेत, वस्तू ह्या निर्माण करत असताना अनेक प्रकारची साधन संपत्तीचा उपसा करावा लागतो. साधन संपत्तीचा उपसा केल्याच्या नंतर ती वस्तू निर्माण होतात किंवा त्या वस्तू तयार करता येतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडाची नासाडी होते, झाडं तोडावी लागतात, झाडापासून कागदाचा लगदा तयार होतो, त्याच्यानंतर पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, पाण्यापासून वीज तयार केली जातं, त्याच्यानंतर खनिज मोठ्या प्रमाणात उपसा करावे लागतात. दगडी कोळसा असेल, खनिज तेल असेल, पेट्रोलियम पदार्थ असतील, नैसर्गिक गॅस असतील, याचा उपसा मोठ्या प्रमाणात करावा लागतो. त्याच्यानंतर उदाहरण घ्यायचं असं तर एक टी शर्ट, आपण एक टी शर्ट घेतो, कधीही पण घेतो, पण एक टी शर्ट तयार करण्यासाठी त्याच्यामागं किती मोठी मेहनत आहे हे आपल्याला माहीत आहे का? नाही. तर एक टी शर्ट बनवण्यासाठी शेतकऱ्याला शेतामध्ये कापूस लावावा लागतो. कापूस लावल्याच्या नंतर ते कापूस कारखान्यामध्ये दिल्याच्या नंतर कारखान्यामध्ये पहिले शेतामध्ये त्या कापसावर खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक फवारणी होते. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या आरोग्याला तर धोका होतोच, पण आजूबाजूच्या जैवविविधतेला सुद्धा धोका होतो. त्यानंतर तो कापूस कारखान्यात गेल्यानंतर त्याच्या गाठी यंत्रानं बनवल्या जातात. ते यंत्र प्रदूषण सोडतात मोठ्या प्रमाणात. त्याच्यानंतर त्या कापसाच्या गाठी बनल्याच्या नंतर त्याचे दोरे तयार केले जातात. त्या दोरे तयार केल्याच्या नंतर त्याचं शर्ट तयार केलं जातं. शर्ट तयार केल्याच्या नंतर त्याला कलरिंग केलं जातं. कलरिंगमध्ये अनेक प्रकारचे रासायनिक पदार्थ असतात. म्हणजे कलरिंग केल्याच्या नंतर ते शर्ट हजारो मैल प्रवास करून, म्हणजे एखादं शर्ट अमेरिकेत बनलं तर ते बांगलादेश, भारत, श्रीलंका, नेपाळ, चीनमध्ये विकल्या जाऊ शकतं. एखादं शर्ट भारतात बनलं तर ते इंग्लंड, अमेरिकेमध्ये विकल्या जाऊ शकतं. म्हणजे त्याच्यात प्रवास खर्च करत असताना जहाजाने किंवा विमानाने ते इंधन आलंच. म्हणजे एक शर्ट बनवण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची नासाडी होते आणि आपण ते शर्ट वापरतो आणि काही दिवसामध्ये त्याचा कलर कमी झाला म्हणून आपण तो फेकून देतो, किंवा आपल्याला घेतल्याच्या नंतर आपण लगेच 6 महिन्याला दुसरं घेतो. म्हणजे एक शर्ट बनवण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साधन संपत्तीचा ऱ्हास होतो, साधन संपत्तीचं नुकसान होतं आणि आपण सहज वापरून सहज फेकून देतो. त्याच्यानंतर कम्प्युटर्स आहेत. कम्प्युटर्सचे पार्ट बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात साधन संपत्तीचा उपसा करावा लागतो. कम्प्युटरचे बरेचसे पार्ट बनवण्यासाठी साधन संपत्तीचा वापर करण्यात येतो. या व्यतिरिक्त सिमेंटचे कारखाने तयार करत असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण आहे आणि सिमेंट जे आहे ते एकदा वापरल्याच्या नंतर डबल यूज करता येत नाही, रिन्युएबल नाही आहे. म्हणजे एखादी बिल्डिंग बांधल्याच्या नंतर आणि ती बिल्डिंग काही वर्षांतर पडल्याच्या नंतर त्यातल्या विटा किंवा दगड बाकीच्या गोष्टी आपल्याला वापरता येतील, परंतु ते सिमेंट वापरता येत नाही. म्हणजे सिमेंट तयार करत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वायू सोडला जातो. म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होतो, वातावरणाचा नाश होतो. तर त्यानंतर काच हे आपल्याला रिन्युएबल करता येते. म्हणजे काचाला पगळून आपल्याला दुसरा आपण काच तयार करू शकतो किंवा दुसऱ्या वस्तू बनवू शकतो. कागद तयार करत असताना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची कत्तली करावी लागतात, झाडं तोडावी लागतात, त्यापासून कागद तयार होतो. म्हणजे कागद तयार करत असताना आपल्याला कागदाचा लगदा तयार करत असताना आपल्याला मोठ्या प्रमाणात झाडाची कत्तली करावी लागतात. त्याच्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास होतो, पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्याच्यानंतर प्लॅस्टिक तयार करत असतानाही प्लॅस्टिक तयार केल्याच्या नंतर ते कुजण्यासाठी किंवा त्याचं विघटन करण्याची कुठलीच व्यवस्था नाही, म्हणून हे प्लास्टिक हजारो वर्ष असंच पृथ्वीवर पडून राहतं. आलं लक्षात? त्याच्यानंतर या सगळ्या वस्तू जे तयार होतात, या सगळ्या वस्तूंचा वापर करण्यासाठी वापर हा चांगल्या पद्धतीने केला तरच ह्या वस्तू काय होतात, आपल्याला वापर चांगल्या पद्धतीने केला तरच ह्या वस्तू
आपल्याला पूर्णतः यूज केल्याचं समाधान मिळतं, परंतु याचा वापरच व्यवस्थित केला नाही तर त्याचा आपल्याला समाधानही मिळत नाही आणि ते कचरा तयार होतो. त्याचा कचरा हा वेगवेगळ्या प्रकारचा तयार होतो आणि वस्तू तयार करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये सुपीक जमीन लागतं, पाणी लागतं, ऊर्जा लागते. या सगळ्या वस्तू तयार केल्याच्या नंतर याचा वापरच व्यवस्थित केला नाही तर ह्या सगळ्या ऊर्जा, पाणी आणि जमीन वेस्ट जातं. कचरा तयार करत असताना कारखान्यातील कचरा असतो. कारखान्यातील कचरा आपण पाहतो, कारखाने बऱ्याच ठिकाणी उभे केल्याच्या नंतर त्याचं सांडपाणी सरळ नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये सोडलं जातं. त्याच्यामध्ये घराचा कचरा, मेक्सिकोमध्ये घराचा कचरा एका कोपऱ्यामध्ये ठेवला जायचा पहिल्याच्या काळामध्ये आणि त्यानंतर ते कचरा जास्त झाल्याच्या नंतर त्याचा ढीग तयार झाल्याच्या नंतर ते घरातच एका खड्डा करून पुरून टाकायचं आणि वरून सारून घेतलं जायचं. परंतु आता तशा पद्धतीचा कचरा आहे का? आता प्लॅस्टिकचा कचरा आहे, त्याची व्यवस्थितपणेच विल्हेवाट लावावी लागते, तर तो घरात पुरताही येत नाही. त्याच्यानंतर बांधकामात तयार होणारा कचरा, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकचा कचरा, म्हणजे हे इलेक्ट्रिकचा जो कचरा आहे ही ई वेस्ट, हे सुद्धा याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली तर ठीक आहे, नाहीतर त्याच्यातूनही बरेच रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर जहाज, जगातलीच सगळी जहाजं म्हणजे गुजरातमधील खंबातच्या आखातावर येऊन थांबतात. म्हणजे त्या ठिकाणी त्या जहाजाचे जी जुने जहाजं आहेत ते त्याचे पार्ट काढले जातात. म्हणजे त्या जहाजाचे पार्ट काढून त्या ठिकाणी ते दुसरीकडे यूज केले जातात. त्याच्यानंतर कपडे जे आहेत, कपड्याला मोठ्या प्रमाणात अगोदर सांगल्याप्रमाणे वीज, सुपीक जमीन, सुपीक माल, कच्चा माल लागतो. हे म्हणजे कपडेसुद्धा तयार करत असताना मोठ्या प्रमाणात साधनसंपत्ती लागतं. या व्यतिरिक्त पाण्याचं जे दुर्भिक्ष्य आहे किंवा पाण्याचं जे आवर्षण पडत आहे हे क्लायमेट चेंजवरच आधारित आहे. क्लायमेट बदलामुळं एका ठिकाणी जास्तच पाऊस तर एका ठिकाणी कमी पाऊस असं आपल्याला आढळतं. याशिवाय सौंदर्य प्रसाधने आणि फास्ट फूड आणि मोटार गाड्या, सौंदर्य प्रसाधनांना मोठ्या प्रमाणात साधनसंपत्ती लागतं आणि सौंदर्य प्रसाधने वापर केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे बारीक कण आहे ते सांडपाण्याद्वारे नदीवर जातात किंवा समुद्रावर जातात आणि पाण्याच्या वर एक छोटा थर तयार होतो. त्यामुळे येणारा सूर्यप्रकाश हे खाली जे पाण्यामध्ये सजीव सृष्टी आहे पाण्यामधली त्यांना मिळत नाही आणि पर्यायाने ते नष्ट होतात. त्याच्यानंतर फास्ट फूड आपल्याला खायला चांगले लागतात कारण त्याच्यामध्ये जास्त तेल, जास्त मीठ ह्या गोष्टी असतात. फास्ट फूड खाल्ल्यानंतर माणसाच्या तब्येतीमध्ये बिघाड होते. याचं सविस्तर असं विश्लेषण लेखकांनी पुस्तकामध्ये मांडलेलं आहे किंवा फास्ट फूड आपल्या माती कशी मारली जातात याचं सविस्तर विश्लेषण मांडलेलं आहे. त्याच्यानंतर मोटार गाड्या तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात साधनसंपत्ती लागतं आणि मोटार गाड्याचं लेटेस्ट मॉडेल, नवीन मॉडेल हे आपल्या समोर आणलं जातं. मोटार गाडी घेतल्यानंतर लगेच 6 महिन्याला नवीन मॉडेल येतं किंवा मोटार गाडी दुरुस्त करत असताना त्याचा खर्च मोठ्या प्रमाणात येतो. म्हणजेच मोबाईल, लॅपटॉपसारखाच खर्च हा मोठ्या प्रमाणात येतो. म्हणजे ह्या ज्या वस्तू आहेत या ज्या आपल्या जाहिरात करून आपल्या माती मारल्या जातात. सगळ्यात शेवटी जे पुस्तकाचा समारोप आहे, समारोपमध्ये नेमकं जाहिरात करून आपल्या माती कशा सगळ्या वस्तू मारल्या जातात आणि सरते शेवटी हे ऑस्ट्रेलियामध्ये जे आता पर्यावरणाचं नुकसान होत आहे म्हणून लोक परत एकदा पाठीमागं जात आहेत. म्हणजे पर्यावरणाचं नुकसान होऊ नये अशी कार्य करत आहेत. म्हणजे रिहॅबिटेशन करत आहेत. म्हणजे पर्यावरणाचं नुकसान होऊ नये म्हणून बऱ्याच गोष्टी करत आहेत. ऑस्ट्रेलियामध्येच म्हणण्यापेक्षा जगात सगळीकडेच पर्यावरणामध्ये चळवळी उभ्या टाकलेल्या आहेत. पर्यावरणाची जाण लोकांना आलेली आहे
आणि त्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. आपलं महाराष्ट्र शासनसुद्धा दरवर्षी लाखो झाडं लावून पर्यावरणाचं रक्षण करत आहे आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रयत्न करत आहे. एकंदरीत हे पुस्तक अच्युत गोडबोले यांचं हे पुस्तक GDP, अर्थशास्त्र आणि पर्यावरणाचा ऱ्हास यावर आधारित हे पुस्तक आहे. सर्वांनी हे पुस्तक अवश्य वाचावं. अच्युत गोडबोले यांची बाकीचे पुस्तकं आणि हे पुस्तक पूर्णतः वेगळं आहे. हे पुस्तक सर्वांनी आवर्जूनही वाचावं. आदरणीय गुरुवर्य विश्वाधार देशमुख सरांनी मला या कार्यक्रमामध्ये सामावून घेतलं, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो. धन्यवाद.